स्वामी स्वरूपानंदांच्या पुण्यस्मृतीला मनापासून वंदन करते आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व स्वामी भक्तांना मनापासून अभिवादन करते. रामायणाच्या सुरुवातीला वाल्मिकी ऋषींनी नारद मुनींना प्रश्न विचारलाय की नारद मुनी, तुम्ही त्रिखंड हिंडत असता अखंड, तर अशी व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का? कोण? कोन्यस्मिन सांप्रतम लोके गुणवान वीर्यवान तथा धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवक्ता दृढव्रतः. की जो गुणी आहे, धर्म जाणणारा आहे, तत्व जाणणारा आहे, सत्य बोलणारा आहे, दृढनिश्चयी आहे, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना स्फूर्ती मिळते, ज्याचं चरित्र मोठं उज्ज्वल आहे आणि जो इतरांच्या हितामध्ये रत राहिलेला आहे, असा कोणी तुम्ही पाहिला आहे का? आणि त्यावर नारद मुनींनी उत्तर दिलं की होय, अशी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे रामचंद्र. गेल्या शतकात जर कुणी नारद मुनींना असा प्रश्न विचारला असता की काय हो मुनीवर, तुम्ही असा कोणी पाहिलं आहे का की धर्म जाणणारा आहे, तत्व जाणणारा आहे, आत्मरूपामध्ये ज्याची समाधी लागलेली आहे, एवढं असूनसुद्धा जो सर्व प्राणीमात्रांच्या हितामध्ये दक्ष आहे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन सातत्यानं करत आहे आणि मुख्य म्हणजे ज्याचं दर्शन अत्यंत पवित्र आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच एक सत्ववृत्ती जागृत होते, सात्विक वृत्ती जागृत होते, असं कुणाला आपण पाहिलं का? असं कुणी आपल्याला भेटलं का? असा प्रश्न जर नारद मुनींना गेल्या शतकात कुणी विचारला असता तरीही नारद मुनींनी तेच उत्तर दिलं असतं की होय, अशी एक व्यक्ती होती आहे आणि ती म्हणजे रामचंद्र. हे रामचंद्र म्हणजे रामचंद्र विष्णुपंत गोडबोले, अर्थात पावसते स्वामी स्वरूपानंद. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळानं मला स्वामींच्या साहित्याचा ठेवा असा विषय बोलण्यासाठी दिला आहे. खरंच सांगते की हा विषय जेव्हा आला तेव्हा मनामध्ये आनंदही आला, निर्माण झाला, पण त्याचबरोबर एक दडपणही आलं. कारण स्वामींचं लेखन, त्यांचं एकंदरच साहित्य वैभव हे इतकं सुंदर आणि इतकं मोठं आहे की त्याला माझ्यासारख्या एखाद्या याकाचित स्त्रीनं स्पर्श करावा म्हणजे आनंदाच्या बरोबर दडपण, अशा संमिश्र भावना माझ्यासमोर होत्या. आणि खरं सांगायचं तर त्यांचं साहित्य वाचत असताना ठेवा या शब्दाचा अर्थ विशेषत्वानं प्रत्ययाला आला. म्हणजे आपण ह्याला ठेवा म्हटलं तरी खरं सांगायचं तर ती ठेवच आहे. म्हणजे आपण जशी बँकेमध्ये ठेव ठेवतो, अडीअडचणींच्या वेळेला ती उपयोगाला येते, तसं या थोर मंडळींचं जे साहित्य असतं तो फक्त ठेवा नसतो, तर ती सुद्धा आपल्यासाठी त्यांनी निर्माण केलेली ठेवच असते. अडीअडचणीमध्ये सापडल्यानंतर आपण जशी बँकेतली ठेव वापरतो तसं रोजच्या जीवनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले, अडीअडचणी जर सामोऱ्या आल्या, तर अशा वेळेला ही ठेवसुद्धा, विचारांची ठेवसुद्धा आपल्याला तितकीच सहाय्यकारी ठरते. स्वामींच्या एकंदर ग्रंथसंपदेचा विचार करताना मन थक्क होतं, अचंबित होतं. म्हणजे अभंग ज्ञानेश्वरी, अभंग अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, गीतार्थ तत्वसार, भावार्थ गीता, अमृतधारा, स्वरूपपत्र मंजुषा, 3 प्रवचनं. म्हणजे नुसता विचार, फक्त ही नावं नाही आहेत, ह्या नावांच्या बरोबरीनं हे सगळे ग्रंथसुद्धा आपल्याला दिसायला लागतात. हे सगळं ग्रंथवैभव पाहत असताना किंवा त्या संदर्भात विचार करत असताना मनामध्ये उमटत होता तो गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातला श्लोक. गीतेतल्या 3ऱ्या अध्यायात असं म्हटलंय की यस्त्वात् मरति रेवस्याद आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. जो माणूस आत्ममग्न झालेला आहे, आत्मरती ज्याला प्राप्त झालेली आहे, जो आपल्या आत्म्यामध्ये खऱ्या अर्थानं रमलेला आहे, आत्मरत झालेला आहे, अशा माणसाला या जगामध्ये काही करावं असं शिल्लक राहत नाही, त्याच्यासाठी कुठलंही कार्य उरत नाही. मग असं असताना स्वामी तर सोहम साधनेमध्ये इतके रत झालेले होते, आत्मरूपामध्ये निजानंदामध्ये मग्न झालेले होते. मग असं असताना ह्या श्लोकाचा विचार केला तर त्यांनी काही करावं, त्यांच्यासाठी काही कार्य शिल्लकच राहिलेलं नव्हतं. मग असं असताना ही एवढी ग्रंथसंपदा कशी? याचं उत्तर 3ऱ्या अध्यायातच भगवंतांनी देऊन ठेवलं आहे. स्वतः भगवंत म्हणतात की अरे अर्जुना, माझ्याकडेच बघ, मला या जगामध्ये काही करावं असं खरंच काही नाही, काही कार्य शिल्लकच नाही, पण तरीसुद्धा मी माझं कार्य सोडलेलं नाही. याचा स्वरूपानंदांनी केलेला म्हणजे अभंग ज्ञानेश्वरीमध्ये
या ओव्यांबद्दल स्वरूपानंद इतकं सुंदर सांगतात. ते म्हणतात की काय सांगू आता आणिकांच्या गोष्टी. भगवंत अर्जुनाला म्हणतात की काय सांगू आता आणिकांच्या गोष्टी, माझीच रहाटी देखे पार्था. काय मजवरी पडले संकट, काय मजवरी पडले संकट, किंवा काही आर्त मनी माझ्या. माझ्यावर काही संकट आलं आहे म्हणून मी कार्यरत आहे का, माझ्या मनात काही इच्छा उरलेली आहे म्हणून मी काम करतोय, असं काही आहे का? असं अजिबात काही नाही. तरीसुद्धा मी माझं काम करतोय. कशासाठी? उत्सी देयुर्मे लोका न कुर्याम कर्मचेदह. अरे अर्जुना, मीच जर कर्म करायचं सोडलं, आत्मरत झालेल्या माणसांनी कर्म करायचं सोडलं तर ह्या जगाचं व्हायचं कसं? हे जग उद्ध्वस्त नाही का होणार? आणि म्हणूनच निजानंदामध्ये रमलेल्या माणसांना सुद्धा कर्म करावंच लागतं. त्यांच्या हातनं फार वेगळं आणि फार उत्तम असं कार्य घडत असतं. या संदर्भामध्ये स्वामी म्हणतात, आम्ही पूर्ण कामं होवो नियासाच, आम्ही पूर्ण कामं होवो नियासाच, आत्मस्वरूपीच राहू जरी, तरी कैसे प्राणी भवार्णवातून जातील तरोन सांगे मज. आम्ही हातावर हात धरून बसलो, आता आम्हाला आनंद मिळाला, आम्हाला निजानंद काय आहे तो कळला, मग आम्ही कशाला आता काम करायचं? असा विचार जर या सत्पुरुषांनी केला तर सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं? असा प्रश्न भगवंतानी अर्जुनाला विचारलाय. आणि मला असं वाटतं की स्वामींच्या हातनं ही जी उदंड ग्रंथसंपदा निर्माण झाली त्याच्यामागे हाच विचार आहे की मला जे कळलं ते इतरांना निदान त्याचा मार्ग तरी दिसावा, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न मी केले पाहिजेत, हा विचार कुठेतरी आहे. मुख्य म्हणजे सर्वसामान्यांना हात देणं आणि त्याला या बाजूला ओढून घेणं हे सत्पुरुषाचं खरं काम असतं. आणि ते काम प्रत्यक्ष हाताने होत नाही तर विचाररूपी हातांनीच होतं. स्वामींच्या प्रत्येक लेखनामध्ये हा हात त्यांनी आपल्यासमोर दिला आहे याचा सातत्यानं आपल्याला प्रत्यय येत राहतो, भास होत राहतो. म्हणजे निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना म्हटलं होतं की ज्ञानोबा, गीतेमध्ये सगळं काही आहे, पण गीता आज सर्वसामान्यांना कळत नाही. का कळत नाही? कारण ती संस्कृत भाषेमध्ये आहे आणि संस्कृत सर्वसामान्यांना येत नाही. मग ह्या सर्वसामान्यांना या उत्तम आणि उदात्त अशा ज्ञानापासून आपण वंचितच ठेवायचं का? हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी नाही का? असा प्रश्न निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना विचारलाय. आणि ज्ञानोबांनी 11व्या अध्यायामध्ये त्यावर भाष्य करताना असं म्हटलंय की तीरे संस्कृताची गहने, तीरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठी हा शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे. जे अरण्य होतं संस्कृताचं घनदाट असं, त्याच्यामध्ये सर्वसामान्यांनी पाऊल ठेवावं इतकं काही त्या सर्वसामान्यांचं धारिष्ट्य नव्हतं. म्हणून मग ज्ञानोबांना सांगितलं की तुम्ही हे सगळं अरण्य साफ करा बरं, निदान तिथे जाण्याचा मार्ग तरी उपलब्ध करून द्या, ज्यामुळे सर्वसामान्य माणसं निशंक मनानं तिथं पाऊल ठेवतील. आणि ज्ञानोबांनी गुरु आज्ञा मानून संस्कृतामधली गीता ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका म्हणून मराठीमध्ये आणली. पण काळ जसा पालटत गेला तसं हळूहळू त्या मराठीमध्येच रचलेल्या ज्ञानेश्वरीचा सुद्धा आकलन कठीण व्हायला लागलं. त्यातले शब्द समजेनासे झाले, ती भाषा थोडीशी लांबची वाटायला लागली. मग पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की जे उद्दिष्ट ज्ञानोबांनी समोर ठेवून ज्ञानेश्वरीची रचना केली ते उद्दिष्ट म्हणजे आता सफल होणारच नाही, कारण आपण ज्ञानेश्वरीपासून सुद्धा दूर चाललोय. मग आता हे तत्त्वज्ञान पुन्हा आणायचं कसं? अशा वेळेला स्वामींनी आपल्या हातामध्ये अभंग ज्ञानेश्वरी ठेवली. अभंग ज्ञानेश्वरीचा इतिहास सर्व स्वामी भक्तांना ज्ञात आहे. बाबिका लिमये यांनी सोनोपंत दांडेकरांनी सिद्ध केलेली प्रत स्वामींना दिली आणि स्वामींनी त्याच्यावर काही आशीर्वादपर लिहून द्यावं अशी इच्छा व्यक्त केली. स्वामींनी काही ओव्या लिहिल्या आणि पुढे लिहिलं की अपूर्व नवलाव अनुभवावा. आणि खरोखर ही ओळ सत्यच झाली मुळी. काही दिवस स्वामींनी ती प्रत आपल्यापाशी ठेवली आणि त्यातल्या एकेका ओवीवरती चिंतन सुरू झालं. या सत्पुरुषांची गंमत अशी असते की त्यांना फक्त चिंतन ते करत नाहीत, तर ते चिंतन सुरू झाल्यानंतर त्यांना आपोआप स्फुरणसुद्धा येतं आणि त्या स्फुरणातून एक ओवी वाचल्यानंतर त्याच्यावरचं चिंतन त्या स्फुरणातनं व्यक्त व्हायला लागलं आणि खरोखरच लोकांनी अपूर्व असा नवलाभ अनुभवला.
कारण त्यातनंच ही अभंग ज्ञानेश्वरी जन्माला आलेली आहे. म्हणजे खरं सांगायचं तर ज्ञानेश्वरीच्या जवळ जाण्याचा सेतू स्वामींनी आपल्याला उभारून दिला. ज्ञानेश्वरीमध्ये विचार आहे, ज्ञानेश्वरीमध्ये तत्त्व आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सौंदर्य आहे. हे सगळं स्वामींनी आपल्या हातामध्ये दिलं. कसं दिलं? तर ती अभंग ज्ञानेश्वरी वाचताना सतत एक चित्र डोळ्यासमोर येतं. आई अतिशय प्रेमानं ताक घुसळत असते आणि ताक घुसळून हळूहळू हळूहळू त्याच्यावरती लोणी जमा होतं. तो लोण्याचा नवनीताचा गोळा ती हाताने सारखा करते, हातामध्ये घेते. तो पांढरा शुभ्र अत्यंत पौष्टिक आणि स्नेहाळ असा लोण्याचा गोळा आपल्या मुलाच्या हातामध्ये ती अलगद ठेवते. इच्छा एकच की ह्या मुलाचं भरण पोषण चांगलं व्हावं. अगदी त्याच भावनेनं स्वामींनी ज्ञानेश्वरीतला भाव, ज्ञानेश्वरीतले विचार, ज्ञानेश्वरीतलं तत्त्व, ज्ञानेश्वरीतलं सौंदर्य, ज्ञानेश्वरीतली समृद्धी तितक्याच हलक्या हातानं अगदी लोण्याचा गोळा आपल्या हाती ठेवावा त्या पद्धतीनं ते आपल्या हाती सुपूर्द केले. कितीतरी उदाहरणं देता येतील. आत्ता समोर मनामध्ये येत आहे ते 5व्या अध्यायातलं उदाहरण. 5व्या अध्यायामध्ये संन्यासी कसा असावा याविषयी बोलत असताना भगवंतांनी त्याच्याबद्दल काही भाष्य केलेलं आहे. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहू सुखम बंधात प्रमुच्यते असं म्हटलं. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावरती असं म्हणतात की संन्यासी म्हणजे नेमका कोण? तर गेलियाची से ना करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. आता ही ओवी वाचल्यानंतर आपल्याला थोडाफार अर्थ लागतो. न पवता चाड न धरी गेलियाची से न करी, जर निघून गेलंय त्याची आठवण तो करत नाही, एखादी गोष्ट मनात असताना ती मिळाली नाही तरी त्याची खंत करत बसत नाही. जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. हा अर्थ आपण गोळा करत असतोच आपल्या मतीने, पण स्वरूपानंदांची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर इतकं लख्ख प्रकाश आपल्यासमोर पडतो. स्वरूपानंद ह्या ओवीचं काय म्हणू सोपं रूप करताना असं म्हणतात की होवोनी जे गेले न घे त्याचे नाव, होवोनी जे गेले न घे त्याचे नाव, नाही जया हाव कोणतीही. हे वाचल्यानंतर अगदी रोजच्या भाषेत आपल्याला कुणी हे सगळं समजावत आहे हे आपल्याला कळतं, ते समजायला लागतं. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. मी माझे ऐसी आठवण. कुतूहलानं मी स्वामींनी काय लिहिलं याविषयी हे बघत होते. मी माझे ऐसी आठवण. स्वामींनी 2 शब्द वापरलेत, म्हणजे ज्ञानोबांनी एकाच शब्दाच्या 2 विभक्ती वापरल्यात. एकाच सर्वनामाच्या मी आणि माझं षष्ठी वापरली. स्वामींनी तिथे 2 शब्द वापरलेत, अहंता आणि ममत्व. अहंता म्हणजे माझं मी मोठा सतत अहंकार, ती अहंता. आणि ममत्व म्हणजे हे माझं ते माझं, अमकं माझं तमकं माझं, इति मेमे कुर्वाणू. जे शंकराचार्य म्हणाले होते ते अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे सगळं माझं आहे, ते जे आहे त्याला ममत्व. आणि म्हणून मी माझे याच्यासाठी स्वरूपानंद शब्द योजतात. अहंता आणि ममत्व गळाली संपूर्ण. याच ओवीचं किंवा याच श्लोकाचं पुढे भावानुवाद करत असताना ज्ञानेश्वर म्हणतायत की संगीतोची सोडीला. याचा अर्थ आपल्याला झटकन उकलत नाही की नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना. संगीतोची सोडीला, संगीतोची सांडीला म्हणजे नेमकं काय? स्वामी स्वरूपानंदांची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर म्हणजे अभंग ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर नेमका अर्थबोध आपल्याला होतो. स्वामींनी त्याचा अनुवाद इतका सुंदर केलाय. ते म्हणतात की तयासी आसक्ती सोडून या जाय. काय गंमत वाटते मला. सामान्यपणे आपण काय म्हणतो की मी अमुक सोडलं, मी तमुक सोडलं, ह्या संन्याशानं घरामध्ये राहणं सोडलं, म्हणजे करता असतो तो आणि तो काहीतरी सोडून देतो. पण इथे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे स्वरूपानंद आपल्याला सांगतायत की तुम्ही सोडत नाही. कारण मी सोडले की मी पुन्हा करता होतेच ना. मला करतेपणच जर सोडायचं असेल तर मी गोष्टी सोडून कसं चालेल, त्या गोष्टींनी मला सोडलं पाहिजे. आणि ते सांगत असताना स्वरूपानंद म्हणतात की तयासी आसक्ती सोडून या जाय. आसक्तीच त्याच्यापासून लांब निघून जाते की या माणसाबरोबर राहण्यात काही अर्थ नाही, याला माझी किंमतच नाही, म्हणून आसक्ती त्याला सोडून जाते तो संन्यासी.
मी मगाशी म्हटलं तीच उपमा परत देईन की एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये आपण जावं, काही म्हणतात काही दिसत नसावं किंवा थोडासा मिणमिणता प्रकाश असावा पण तरीही गोष्टी लख्ख दिसत नसाव्यात आणि कुणीतरी येऊन झटकन दिव्याचं बटन लावावं, दिवा उजळावा आणि समोर असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला लख्ख दिसावी. मला असं वाटतं की ज्ञानेश्वरी मुळातच प्रकाशमान आहे, पण आज आपली पोच नाही की त्या ज्ञानेश्वरीतला प्रकाश समजून घ्यावा. आणि मग अशा वेळेला स्वामी स्वरूपानंदांनी आपल्यासाठी हातामध्ये दिलेली ही अभंग ज्ञानेश्वरी म्हणजे ते दिव्याचं बटण आहे. ते बटण लावलं की लगेच सगळी जशी खोली उजळून निघावी, त्याप्रमाणे ज्या ओवीपाशी आपण मूळ ज्ञानेश्वरीतल्या अडलोय, स्वामी स्वरूपानंदांची ज्ञानेश्वरी तिथे घ्यावी आणि नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे माऊलीला हे समजून घ्यावं आणि आपल्या अंतरंगामध्ये दिवा लागल्याचा अनुभव घ्यावा. हे किती वेळा घडावं, किती उदाहरणं द्यावी. याच अध्यायामध्ये एका ठिकाणी असं म्हटलंय की कायेन मनसा वाचा केवलैरिंद्रियेरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धे. की आत्मशुद्धीसाठी योगीजन कार्य करतात. कुठली कुठली कार्य करतात तर शारीरिक करतात, मानसिक करतात, बौद्धिक करतात, वाचेचं करतात. आता ह्या सगळ्याला स्वामी स्वरूपानंद म्हणजे मुळात आधी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी नंतर स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये नेमकं काय म्हटलंय ऐकूया. देखे बुद्धीची भाषा नेणीजे, मनाचा अंकुर उदयजे, ऐसा व्यापारू तो बोलीजे, शारीरुगा. ही ओवी झटकन वाचली आणि कळलं असं होत नाही. ही ज्ञानेश्वरांची ओवी आहे. झटकन वाचली आणि कळलं असं होत नाही. देखे बुद्धीची भाषा नेणीजे, मनाचा अंकुर उदयजे, ऐसा व्यापारू तो बोलीजे, शारीरुगा. आता अभंग ज्ञानेश्वरी. जयाची चाहूल लागेना बुद्धी ते, जयाची चाहूल लागेना बुद्धी ते, अंकुरेना जेथे मनोधर्म, ऐशा कर्मा लागी अर्जुना साचार, शारीर व्यापार हेची नाव. ज्या कार्याची चाहूल बुद्धीला लागत नाही, ज्या कर्माची चाहूल मनाला कळत नाही, त्या मनामध्ये काहीही अंकुरत नाही, हा जो बाह्य व्यापार आहे त्याला शारीर व्यापार किंवा शारीर कर्म म्हणावं. मग मानसिक कर्माविषयी काय लिहिलंय अभंग ज्ञानेश्वरी? असं म्हणते की इंद्रियासी नाही जयाची वार्ताही, इंद्रियासी नाही जयाची वार्ताही, व्यापार तो पाही मानसिक. शरीराचं कर्म जेव्हा होतं तेव्हा मन आणि बुद्धी याला फारसं काही कळत नाही, पण मानसिक कर्म होतं तेव्हा त्यावेळेला इंद्रियांना काही कळत नाही. इंद्रियासी नाही जयाची वार्ताही, व्यापार तो पाही मानसिक. आणि मग बुद्धीचं कार्य कसं तर सर्वत्र जाणीव ठेवोनी जे होते, साच बुद्धीचे जे कर्म जाण. सतत कायम जागृतावस्थेमध्ये जे कार्य केलं जातं ते बुद्धीचं कार्य आहे. अशी विभागणी इतकी सुंदर मुळात गीतेमध्ये केली, मग ज्ञानेश्वरीमध्ये आली आणि तशीच ती अभंग ज्ञानेश्वरीमध्ये येते. अभंग ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं की ते आपल्या रोजच्या भाषेमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. इथे एकदा या ज्ञानेश्वरीमध्ये ह्याच अध्यायामध्ये माऊलींनी एका ठिकाणी असं म्हटलंय की हेची मराठे परियेशी. आपण अडकतो, हेची मराठे परियेशी म्हणजे काय म्हणायचं त्यांना? त्याचं भाषांतरच म्हणावं असं वाटतंय की भाषांतर नाही, खरं तर त्याचा अनुवाद किंवा त्याचं सोपं रूप करताना स्वामी असं म्हणतात की करोनिया सोपे सांगे नहे बोल. ज्ञानोबा म्हणतायत की अहो संस्कृतातले जे बोल आहेत ना ते मी तुम्हाला सोपे करून सांगणार आहे. आणि स्वरूपानंदही नेमकं तेच म्हणतायत की ते जे तिकडचे बोल आहेत ना ज्ञानेश्वरीतले ते मी आजच्या मराठीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हेची मराठी परियेशी करोनिया सोपे सांगे नहे बोल. नैष्कर्म्य याची व्याख्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये इतकी सुंदर येते. काय म्हणतात स्वामी? बुद्धीपासोनिया शरीरापर्यंत, बुद्धीपासोनिया शरीरापर्यंत अहंतेची मात नाही तेथे. आधी हा विषय झालेला आहे. शारीर कर्म, मानसिक कर्म, वाचिक कर्म, बौद्धिक कर्म ही सगळी कर्म झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आता म्हटलंय की बुद्धीपासून शरीरापर्यंत म्हणजे आतून बाहेर किंवा बाहेरून आत, बुद्धीपासून या शरीरापर्यंत अहंतेची मात नाही तेथे. कुठल्याही कर्मामध्ये जिथे अहंकारच येत नाही, मी केलं, मग ते शारीरिक कर्म असेल, मानसिक असेल, वाचिक असेल, बौद्धिक असेल, कुठलंही कर्म जिथे मीच गळून पडतो, कर्तृत्व अहंकार गाळूनिया जे जे स्वभावे निपजे कर्मजात तेची नैष्कर्म्य.
अहंकार सोडून जे जे कर्म केलं जातं ते कर्म म्हणजे नैष्कर्म्य. काम न करणं म्हणजे नैष्कर्म्य नाही, तर काम करून सुद्धा इदम न मम हे म्हणणं म्हणजे नैष्कर्म्य. किती सोप्या भाषेमध्ये स्वामी आपल्याला हे सगळं सांगत असतात. किंवा अगदी मोह टाळता येत नाही म्हणून आणखीन एक उदाहरण देते. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग याच्यामध्ये 22वा श्लोक आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. योगक्षेमं वहाम्यहम. मी त्याचा योगक्षेम चालवतो. कुणाचा? जो अनन्य चित्तानं माझ्यापाशी आलेला आहे, जो संपूर्णपणे मला शरण आलेला आहे, जो संपूर्णपणे माझा झालेला आहे, त्याचा योगक्षेम मी चालवतो. याचं ज्ञानेश्वरीमध्ये रूप येतं ते असं येतं की अजात पक्षाचे नि जीवे पक्षिणी जिये. बऱ्याचदा म्हणजे जर ज्ञानेश्वरीचा अर्थाची ज्ञानेश्वरी न घेता आपण हे वाचन आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर नाही समजत. अजात पक्षाचे नि जीवे पक्षिणी जिये म्हणजे मनात आलं की पक्षीण जगतीये. कशासाठी? अजात पक्षाचे नि जीवे. मग अजून जो जन्मालाच आलेला नाही अजात, त्याच्यासाठी पक्षीण का जगतीये असा कुठेतरी गोंधळ होत होता बुद्धीचा. आणि अशा वेळेला पुन्हा दीपस्तंभासारखी उभी राहिली ती स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी. तर अभंग ज्ञानेश्वरी काय म्हणतीये? पक्षिणीचा जीव जैसा पिला ठाई. पक्षिणीचा जीव जैसा पिला ठाई पंख आले नाही जया लागी. अजात पक्ष एका क्षणात कळलं की ज्यांना अजून पंख फुटलेले नाहीत अशा आपल्या पिलांपाशी जसा पक्षिणीचा जीव अडकलेला असतो आणि त्यांचा योगक्षेम चालवण्याचा संपूर्ण भार हा त्या पक्षिणीचा असतो. कारण अजून त्यांना उडता येत नाही, ते अजून स्वतंत्र नाहीत, ते आपल्या पायावरती उभे राहत नाहीत, म्हणजे अजून पंख हलवून ते अजून उडालेले नाहीत. अशा वेळेला त्यांचं सगळा सांभाळ करणं हा पक्षिणीचा भार असतो. अगदी तसंच भगवंत सांगतायत की जो अनन्य चित्तानं मला शरण आलेला आहे, जो माझा झालेला आहे, त्याचा योगक्षेम चालवणं ही माझी जबाबदारी आहे. योगक्षेमं वहाम्यहम. आता योग आणि क्षेम याचा नेमका अर्थ काय? तर योग म्हणजे अप्राप्तस्यच प्रापणम आणि क्षेम म्हणजे प्राप्तस्यच रक्षणम. योग म्हणजे अजून जे मिळालेलं नाही त्याची प्राप्ती म्हणजे योग, आणि जे मिळालेलं आहे त्याचं रक्षण म्हणजे क्षेम. याविषयी बोलताना स्वरूपानंद स्वामी असं म्हणतात की जे जे भाविती ते मीच तया द्यावे दिलेही ठेवावे संरक्षोनी. एका ओवीमध्ये योगक्षेम म्हणजे काय ते सांगून जातात. जे जे भाविती ते मीच तया द्यावे. या सगळ्या भक्त मंडळींना जे जे आवडतं ते मीच द्यायला पाहिजे, कारण अजून ते त्यांना मिळालेलं नाही. म्हणून अप्राप्तस्यच प्रापणम ते मी केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? दिलेही ठेवावे संरक्षोनी. आणि जे दिलं आहे त्याचं रक्षणसुद्धा मी केलं पाहिजे. म्हणजे योग आणि क्षेम वाहण्याची जबाबदारी ही माझी म्हणजे भगवंताची आहे असं भगवंत म्हणतात. एका ओवीमध्ये स्वामी स्वरूपानंदांनी योगक्षेम हे नेमकं काय हे किती सहज सोप्या रीतीनं सांगितले. एका ठिकाणी म्हणोनी तुझेनी प्रसादे मी गीतापद्ये अगाधे निरूपीन जी विशदे ज्ञानदेव म्हणे. अशी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. या ओवीचं स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीमधलं रूप पाहताना आश्चर्य वाटलं आणि इतका आनंद झाला. काय झालंय? म्हणोनी मी आता आपुल्या प्रसादे अगाधजी पदे गीतेतील. स्वामींनी याचं रूपांतर सुरू करताना असं म्हटलंय की म्हणोनी मी आता आपुल्या प्रसादे अगाधजी पदे गीतेतील विवरोनी स्पष्ट सांगेन ती सर्व. विवरोनी स्पष्ट सांगेन ती सर्व म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये आहे की म्हणोनी तुझेनी प्रसादे मी गीतापद्ये अगाधे निरूपीन जी विशदे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीमध्ये फक्त ज्ञानदेव म्हणे एवढंच आहे. अर्थात त्यांनी पहिल्या चरणात सांगितलंय की ही सगळी निवृत्ती महाराजांची कृपा आहे. पण अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वामी या ओवीच्या शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात की म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. माझे शब्द तर माझे नाहीतच,
पण मी सुद्धा माझा नाही, कारण मी सुद्धा निवृत्तीचा आहे, हाच ज्ञानदेवांच्या मनातला भाव आहे आणि तो स्वामींनी आपल्या शब्दांमध्ये किती समर्थपणे उतरवलेला आहे. म्हणजे ज्ञानदेव म्हणे एवढं जरी ज्ञानेश्वर म्हणत असतील तरी त्यांच्या मनातला भाव आकळण्याची संपूर्ण शक्ती स्वामींना प्राप्त आहे. आणि म्हणून स्वामी फक्त ज्ञानदेव म्हणे म्हणून थांबत नाहीत, तर ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. खरोखरच हे वाचताना असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग ज्ञानेश्वरी वाचली तर असे कित्येक जागा असतील की जिथे ज्ञानेश्वर महाराज स्वामींच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप ठेवतील. अर्थात ते सगळेच नाथ परंपरेतले आहेत, म्हणजे स्वामींची परंपराच ती आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचे परात्पर गुरुच असं म्हटलं तरी पण वावगं ठरणार नाही. 1953 ते 56 या कालावधीमध्ये अभंग ज्ञानेश्वरी जन्माला आली. पण त्याच्या कितीतरी आधीपासून स्वामींचा आणि ज्ञानेश्वरीचा ऋणानुबंध जुळलेला होता. स्वामींचे गुरु गणेशनाथ यांच्याकडे एकदा स्वामी गेले होते आणि त्यांचे गुरु ज्ञानेश्वरी वाचायचे आणि ती त्यांची हस्तलिखित ज्ञानेश्वरी होती. स्वामींचं लक्ष गेलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही जी हस्तलिखित ज्ञानेश्वरी आहे, जी आपली गुरु ज्याचं पठण करतात, वाचन करतात, ती जीर्ण झाली आहे. आणि म्हणून न बोलता, काहीही न बोलता मनात त्यांनी ठरवलं, आपल्या गुरूंना सांगितलं नाही. आणि मग एक 5-6 महिन्यांच्या प्रयत्नांनंतर स्वामींनी स्वतः हाती ज्ञानेश्वरी लिहून काढली आणि आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केली. असा ज्ञानेश्वरीचा आणि त्यांचा ऋणानुबंध हा इतक्या लहान वयापासून जोडलेला होता. या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये किती ओव्या आहेत? साधारणपणे आपण असं म्हणतो की ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या तेवढ्याच त्याच्या भावानुवादामध्ये ओव्या असल्या पाहिजेत. पण स्वामींनी ओवीला ओवी असं ह्याचं स्वरूप ठेवलेलं नाही. कारण ती भाषा सोडून आता आजच्या भाषेमध्ये लिहायचं थोडं तर विस्तृत लिहावंच लागेल, कारण ते सोप्या भाषेत सांगायचं आहे, सोपं करून सांगायचं आहे. त्यामुळे थोडा विस्तार तर अपेक्षित आहेच. आणि म्हणून एका ओवीला ओवी असं स्वरूप न ठेवता त्या ओवीमधला आशय व्यक्त होईपर्यंत लेखन आणि सामान्यपणे एका ओवीला सामान्यपणे 2 ओव्या असं ह्याचं स्वरूप झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे अभंग ज्ञानेश्वरीमध्ये ओवी संख्या होते 16,061. 16,061 ओव्या. आणि त्या चिंतनातनं स्फुरणं, त्या रोजच्या भाषेमध्ये उतरणं आणि त्या लोकांच्या सातत्यानं वाचनामध्ये राहणं, केवढं हिमालय एवढं काम आहे. आणि आपलाही हा अनुभव असेल की अभंग ज्ञानेश्वरी आपण वाचायला घेतली की आपल्याला कळतच नाही आपण किती वाचत चाललोय ते. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सोपेपण. ज्ञानेश्वरी ही गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी सोपी आहे, पण ज्ञानेश्वरीसुद्धा जेव्हा अवघड वाटायला लागते तेव्हा अभंग ज्ञानेश्वरीच आपल्या हाताशी येते आणि आपण वाचत जातो. कधीही कंटाळा येत नाही, कधीही थकवा येत नाही आणि त्यातलं तत्त्व मात्र आपल्याला पूर्णत्वानं म्हणजे समजायला लागतं. त्यातलं तत्त्व हळूहळू आपल्याला आकळायला लागतं. ही स्वामींच्या शब्दांची खरी ताकद आहे. जसं ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये तोच भाग अमृतानुभवाच्या बाबतीमध्ये. अमृतानुभव हा इतका अलौकिक असा ग्रंथ आहे. मुळामध्ये असं म्हणतात की एकदा त्या परतत्वाचा अनुभव आला की माणसाची वाणीच बंद होते. म्हणजे गीतेमध्ये पण असं म्हटलंय की यतो वाचो निवर्तन्ते तद् धाम परमं मम. माझ्या घराचा पत्ता हवाय अर्जुना, माझ्या घराचा पत्ता एकच, ज्या ठिकाणी वाणी परत फिरते, वाचा बंद होते, मौन होतं माणूस, तो माझा पत्ता, ते माझं घर. मग इथे परमतत्वाचा अनुभव आल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहून काढला. आता त्या अमृतानुभवाचं रूपांतर साध्या सोप्या मराठीमध्ये करणं हे सुद्धा तितकंच अवघड. पण स्वामींना कुठली गोष्ट अवघड आहे? स्वामींवरती शारदेचा वरदहस्त आहे, जगदंबेचा वरदहस्त आहे, गुरूंची कृपा आहे, ज्ञानेश्वर माऊली पाठीशी आहेत आणि मुळामध्ये अत्यंत सद्विचार आहेत, निर्हेतुक असं सगळं कार्य आहे. आणि त्यामुळे या सगळ्या वाटा ज्या आपल्यासारख्या सामान्यांना फार अवघड वाटतात त्या स्वामी कधी चालून गेले हे त्यांनाही कळलं नसावं. आणि म्हणूनच या अमृतानुभवाचा अनुवाद हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय ठरतो. अमृतानुभवाची जी सुरुवात आहे, ते जे मंगलाचरण आहे, ते मंगलाचरण संस्कृत भाषेमध्ये केलं आहे.
5 श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेत. सार्धम केनच कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः, त्या 5तला एक श्लोक घेतलाय फक्त. ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैतच्छलान्मुहुः. ही शिव आणि शक्ती शिवशक्ती समावेशन हा मुख्य विषय आहे. त्यामुळे शिव आणि शक्ती ही एकरूप झालेली आहेत. ही इतकी एकरूप झाली आहेत की कुणाचा अर्धा भाग कुणात गेलाय हे कळतच नाही. त्यामुळे ती एकत्र आहेत म्हणावीत तरी पंचायत, एकत्र नाहीत म्हणावी तरी पंचायत, असा हा सगळा विषय. आणि त्यातला हा एक श्लोक फक्त आपण आत्ता समोर ठेवूया. सार्धम केनच कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैतच्छलान्मुहुः. याचं रूपांतर साध्या सोप्या भाषेमध्ये करताना स्वामी असं म्हणतात, नित्यद्वैतविषय भासती जी भिन्न, नित्यद्वैतविषय भासती जी भिन्न, एकची असोनी शिवशक्ती. तेथे कोण होय कोणाशी संलग्न, तेथे कोण होय कोणाशी संलग्न, कोणाचे की कोण अर्ध होय. संबंध गहन जाणेल हा कोण, ज्ञाता ज्ञेय ज्ञान एक जेथे. कोण कोणात मिसळून गेलंय हे मुळी कळतच नाही. आणि इथे स्वामींनी एक सुंदर त्याच्यामध्ये एक भाग, काय म्हणू त्याला, इंग्रजी शब्द वापरायचं, एक छोटीशी ॲडिशन केली आहे. ती म्हणजे ज्ञाता ज्ञेय ज्ञान एकच येते. कोण कोणात मिसळलं हे जिथे कळेन असं होतं, ती खरी अवस्था आहे सिद्धाची. कारण ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी ज्याला एकरूपच दिसायला लागते, तो त्या सिद्धा अवस्थेच्या पातळीपर्यंत पोचला. त्यामुळे स्वामींनी इथे ही ओवी स्पष्ट करताना किंवा हा श्लोक स्पष्ट करताना ज्ञाता ज्ञेय ज्ञान एक जेथे असं विशेषत्वानं म्हटलेलं आहे. की मी मगाशी म्हटलं तसं की ती दोघं एकत्र आहेत म्हणावेत तरी ते वेगळे दिसतात, आणि ते वेगळे आहेत म्हणावेत तरी ती एकरूप आहेत. यावरती स्वामींनी केलेलं त्याचं मराठीकरण असं की एकची ती दोन्ही ऐसे म्हणो तरी, एकची ती दोन्ही ऐसे म्हणो तरी, द्वैताची कुसरी दावी ती. एकच आहेत असं म्हणेपर्यंत द्वैताची कुसरी दावी ती, त्याच्यामध्ये द्वैताची झलक दिसून जाते. आणि म्हणे दोन तरी तोही भास, आणि दोघं वेगळे आहेत म्हणावे तर तोही भासच आहे. आपुला विलास भोगावया. हा फक्त मी एक उदाहरण दिलं. अमृतानुभवाचा विचार करताना मुळामध्ये हा इतका अवघड विषय तो ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला. ती त्यांच्या गुरूंची कृपा आहे त्यांच्यावरती आणि शब्द त्यांना वश आहेत. पण स्वामी स्वरूपानंदांनी केवढं मोठं शिवधनुष्य पेललं आहे. कारण इथे फक्त शब्दाला शब्द देणं अपेक्षित नाहीच, इथे शब्दापेक्षा सुद्धा तो अनुभव महत्त्वाचा आहे. स्वतः स्वामी स्वरूपानंद एका ठिकाणी म्हणतात की अध्यात्मामध्ये फक्त ग्रंथ वाचन कधीच पुरेसं पडत नाही. अमृतधारा काव्यामध्ये ते स्वतः असं म्हणतायत की पुरे पुस्तकी विद्या किती अवघी पोपट पंची, पुरे पुस्तकी विद्या किती अवघी पोपट पंची, रणार्थ सेना पत्रचित्रिता काय असे कामाची. काय काव्य आहे. पुरे पुस्तकी विद्या किती अवघी पोपट पंची. आणि त्याला उदाहरण देताना काय म्हणतायत की एखाद्या राजाला लढायला म्हणून जायचं आहे युद्धभूमीवरती, तो सगळी सेना चित्रा म्हणून काढतो कागदावरती, तर त्या सेनेचा काही उपयोग आहे का. कागदावरच्या सेनेचा जसा उपयोग नाही तसा कागदावरच्या ज्ञानाचाही उपयोग नाही, हे स्वामी किती सहज सांगून जातात. आणि पुढे म्हणतात, स्वानुभवाविण वेदांताची पोपट पंची वाया, स्वानुभवाविण वेदांताची पोपट पंची वाया, स्वप्नी अमृता पिऊन कुणाची अमर जाहली काया. सोहम याच्यावरती विवरण आपण करत बसतोय, विवेचन करत बसतोय, पण वस्तुतः त्याचा अनुभव मात्र नाही. मग ही सगळी पोपटपंचीच नाही का. मला आत्ता ह्या क्षणी असं वाटतं की हे ऐकत असताना स्वामी मलाही सांगतील की बाई ग तू पण अंतर्मुख होऊन याचा विचार कर. पण हे सगळं वाचल्याशिवाय, हा हातोडा सतत इथे पडल्याशिवाय त्याची जाणीव तरी कशी होणार. म्हणून स्वामी किती छान सांगतायत की स्वप्नी अमृता पिऊन कुणाची अमर जाहली काया. मला काल स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये बरं का मी अमृत प्यायलं, म्हणजे आता मी मृत्यूची भीती बाळगण्याचं काही कारण नाही, असं होत नाही. स्वप्नामधल्या अमृताने कुणीही जसं अमर होत नाही तसं वेदांताची पुस्तकं वाचून सोहमचा अनुभव येत नाही. पण स्वामींनी हा अमृतानुभवाचा जो सोपं करण त्याचं केलेलं आहे, सोप्या भाषेमध्ये आपल्यासाठी आणलं आहे,
हे फक्त शब्दाला शब्द नाही, कारण तो अनुभव सोहम साधनेमध्ये रत असणाऱ्या स्वामींनी सुद्धा घेतलेला आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी यांच्यामधलं हे साधर्म्य त्यांना हा अमृतानुभव आपल्या हातामध्ये ठेवण्याचं सामर्थ्य देतो असं मला वाटतं. ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी यांच्यामध्ये अनेक गोष्टीत साधर्म्य जाणवतं. म्हणजे त्यांची भाषा, त्यांनी वापरलेले टपोरे शब्द, त्यांनी वापरलेल्या शब्दांमधलं सौंदर्य, त्यातलं माधुर्य, हा असा अनुभव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कधीही कुणाच्याही अंतःकरणाला एवढासा सुद्धा चिमटा काढत नाहीत. अगदी तोच भाग स्वामींनी पण कायम जपलेला आहे. त्यांच्या शब्दातून, त्यांच्या लेखनातून कधीही त्यांनी कुणाच्याही वर्मावरती कधी बोट ठेवलेलं नाही. कारण मुळात माणूस चांगलाच असतो ही त्यांची धारणा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा आणि स्वामींची सुद्धा माणूस चांगलाच असतो, परिस्थितीमुळे त्याला काही वेळेला वेगळे निर्णय घ्यावे लागतात, ह्या दोघांचीही धारणा आहे. आणि म्हणून ह्या दोघांच्याही शब्दामध्ये ते जे एक वात्सल्य आपल्याला सातत्यानं जाणवतं. आणि म्हणून जसे ज्ञानोबा माऊली आहेत तसे स्वरूपानंद हे सुद्धा माऊलीच आहेत. अर्थात आत्ता आपण ज्या 2 ओळी पाहिल्या अमृतधारेमधल्या, पुरे पुस्तकी विद्या किती अवघी पोपटपंची, हे अमृतधारा काव्यामध्ये. आणि आत्ता आपण बोलता बोलता माऊलीपणापर्यंत आलो आहेत. या अमृतधारेचाच उल्लेख थोडासा आणखीन पुढे नेऊया विषय. या अमृतधारा काव्यामध्ये स्वामींनी त्या जगाच्या माऊलीशी संवाद साधलेला आहे. कोण आहे ही जगाची माऊली? तर ही जगाची माऊली म्हणजे अर्थातच जगदंबा. स्वामी म्हणतात की ह्या जगदंबेनी आम्हाला भलताच खेळ दाखवला. 1933 साली स्वामींना खूप मोठा आजार झाला होता. आणि त्या आजारामध्ये स्वामींना बहुतेक मृत्यूने ओझरता स्पर्शसुद्धा केला असावा. कारण एका ठिकाणी स्वामींनी असं म्हटलं आहे की शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढीची नवमी. शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढीची नवमी 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही. आणि ह्या सगळ्या त्या घटनेमुळे, मुळात ते सोहम साधनेमध्ये रत होतेच, पण ह्या घटनेमुळे ते ह्याच्या साधनेमध्ये अधिक सखोल उतरले. आणि ही सगळी रचना जी आहे अमृतधारेची ती एकांतामध्ये घडलेली आहे त्या काव्याच्यामध्ये. आणि मुळात ह्या काव्याची रचना अशी सुसूत्र नाही, म्हणजे एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा असं सगळं त्याच्यामध्ये एक सूत्र शोधता येईल अशी याची रचना नाही आहे. ते मंत्र असल्यासारखा एक 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 श्लोक आलेला आहे. ते ह्या सगळ्या अवस्थेबद्दल बोलत असताना स्वामी असं म्हणतात की निज अंथरुणी होतो खिळुनी निजुनी चातुर्मास. निज अंथरुणी होतो खिळुनी निजुनी चातुर्मास नित्य विनविणी यावी म्हणून निर्भयता जीवास. 4 महिने झोपून काढले, पण ह्या 4 महिन्यामध्ये सातत्यानं त्या जगदंबेला आम्ही विनवत होतो. कसली विनवणी चालली होती? की ह्या जीवाला आमच्या निर्भयता प्राप्त होऊ दे. माणसाची सगळ्यात मोठी भीती काय? एकच, मृत्यू. आपण उद्या असणार नाही ही माणसाची सगळ्यात मोठी भीती. आणि म्हणून स्वामी किती सहज म्हणतायत की नित्य विनवणी यावी म्हणून निर्भयता जीवास. जीवाला निर्भयता प्राप्त व्हावी असं तिने काही करावं अशी मी सतत विनवणी करत होतो. मग तिने केलं का? स्वामी म्हणतात पळा पळा ते करुनी मोकळा काळ रूप गळफास. पळा पळा ते करुनी मोकळा काळ रूप गळफास निर्भयतेचे पाठ शिकविते आज मला षण्मास. पळा पळा ते करुनी मोकळा काळ रूप गळफास. मृत्यूचा विषय चालू असताना सुद्धा ळचा अनुप्रास येतो. हे काव्य पळा पळा ते क्षणाक्षणाला मोकळा मला करून टाकला आणि काळाचा जो गळफास माझ्या मानेला बसला होता तो काढून टाकला. म्हणजे मृत्यूची भीतीच तिने काढून टाकली. कारण तू वेगळा नाहीस, आत्ता तू व्यक्त झालेला आहेस. काही वर्षांपूर्वी तू अव्यक्त होतास आणि काही वर्षांनी सुद्धा तू अव्यक्तच होणार आहेस. हा जो जगाचा एक खेळ आहे, मायेचा जो खेळ आहे, तो ह्या जगदंबेनं मला साक्षात समोर दाखवला आणि माझी भीतीच काढून टाकली असं स्वामी सांगतात. या माताजीवर, या जगदंबेवर त्यांचं निरतिशय प्रेम आहे. फक्त प्रेमच नाही, विश्वास आहे. स्वामी म्हणतात माताजीचा जगदंबेचा वत्सलतेचा हात. माताजीचा जगदंबेचा वत्सलतेचा हात पाठीवरून फिरता उठता होईन हातो हात. अहो तिचा एकदा हात फिरू दे पाठीवरती, मग मी जो अंथरुणाला खिळलोय तो कसा उठून बसतो बघा.
कारण शेवटी तेच खरं चैतन्य आहे. तिच्या पाठीवरनं हात फिरणं हेच तर खरं चैतन्य आहे. आणि काय करते ती? तर निढळावरती नीट लावुनी आत्मस्मृतीची तीट, निढळावरती नीट लावुनी आत्मस्मृतीची तीट, भक्तिसुखाचा मुखी घालते साखर घास अवीट, भक्तिसुखाचा मुखी घालिते साखर घास अवीट. लहान बाळाला आईने टीट लावावी आणि जेवताना छान गोड साखर भात भरवावा, ही जगदंबा माझ्या बाबतीमध्ये अगदी तसंच करते. आणि ही तीट कसली लावते? तर आत्मस्मृतीची तीट लावली आहे. तू कोण आहेस? को हम हा विचार कर म्हणाली. त्याची तीट लावून ठेवलेली आहे. कायम बुद्धीला तिने चालना दिलेली आहे. आणि म्हणूनच स्वामी तिला हाक मारतायत. स्वामी म्हणतायत, जगत जननी तव भक्ती सुधेची पावन भिक्षा घाल. जगत जननी तव भक्ती कृपेची भक्ती सुधेची पावन भिक्षा घाल, दारी पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल. दारी पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल. भाग्यवंत कंगाल हे कसं काय? स्वामी म्हणतात, हो भाग्यवंत कंगालच आहोत आम्ही. आम्हाला ती आई म्हणून लाभली म्हणून आम्ही भाग्यवंत आहोत, आणि आमच्यापाशी काही नाही म्हणून आम्ही कंगाल आहोत. पण तिच्याकडे मागावं, ती देणारी आहे. अगाध अनुपम अगम्य महिमा माझ्या जगदंबेचा. अगाध अनुपम अगम्य महिमा माझ्या जगदंबेचा, अनुभविता मती गतीही कुंठिता, काय पाड शब्दांचा. अहो काय आणखीन वर्णन करू म्हणाले. सगळे शब्दसुद्धा तिथे अपुरे पडतात. इतका माझ्या जगदंबेचा महिमा आहे. ह्या अमृतधारा काव्यामध्ये स्वामींनी त्यांना जे जे काही अनुभव आले किंवा त्यांच्या मनामध्ये जे जे विचार तरंग उमटले ते सगळे स्वामींनी याच्यामध्ये मांडलेत. मग कधी जगदंबेशी संवाद आहे, कधी तिच्याकडे असं काही मागणं आहे, कधी जन्ममृत्यूचं चिंतन आहे, तर कधी मृत्यूच्या समशेरीची आठवणसुद्धा आहे. स्वामी ह्या मृत्यूच्या समशेरीची आठवण प्रत्येकाला करून देतात आणि म्हणतात, किती का मोठा असे ना माणूस, अगदी सगळ्यात मोठा सिकंदर जरी असला तरी तो सुद्धा काळापुढे वाचला नाही याची जाणीव स्वामी करून देतात. म्हणतात, गाझी सीझर असो सिकंदर किंवा कैसर झार. सगळ्या हुकुमशहांची नावं घेतलीत स्वामींनी. गाझी सीझर असो सिकंदर किंवा कैसर झार, चुकेन अंती मानेवरती मृत्यूची तलवार. पुढे म्हणतात, असो मुसोलिनी रणसेनानी, असो मुसोलिनी रणसेनानी, असो हेर हिटलेर, फिरेल अंती मानेवरती काळाची समशीर. हिटलर असो, मुसोलिनी असो, सिकंदर असो, तो झार असो, नाही तर आणि कुणी असो, काळ बसलेलाच आहे समशेर घेऊन आणि ती फिरणार हे नक्की. असं सगळ्यांना जागं केलंय. सावध व्हा म्हणाले. आणि काय सांगतायत, जो वरीन ती कानी आली काळाची आरोळी, जो वरीन ती कानी आली काळाची आरोळी, मोह जाळुनी होई मोकळा वाजवुनी करटाळी. मोह जाळुनी होई मोकळा वाजवुनी करटाळी. हे करटाळी म्हटल्यानंतर मला आठवण होते तुलसीदासांची. तुलसीदास म्हणतात की आपण का टाळ्या वाजवतो आरती करताना? तर आपल्या मनामध्ये जे संशयाचे पक्षी येतात त्यांना हकलण्यासाठी म्हणून आपण टाळ्या वाजवतो. तसे अवतीभोवतीचे विषय जर चिकटत असतील असं वाटलं तर टाळ्या वाजवाव्यात आणि त्यांना दूर करावं. मोह जाळुनी होई मोकळा वाजवुनी करटाळी. अर्थात या करटाळीचा अध्यात्मातला संदर्भ आणखीन वेगळा आहे. किती वेगवेगळे विषय ह्या अमृतधारा काव्यामध्ये स्वामी रेखाटतात. किती काव्य आहे हो मोठं. 162 साक्या आहेत फक्त उण्यापुऱ्या. पण त्याच्यामध्ये आपल्याला इतकं अंतर्मुखता स्वामी निर्माण करतात त्या एकेका साकीनी सुद्धा. नीतीच्या कल्पना याविषयी स्वामींचं भाष्य काय? ते म्हणतात की नीतीच्या बदलती कल्पना कितीक काल परत्वे. नीतीच्या बदलती कल्पना कितीक काल परत्वे, त्रिकाल असती परी अबाधित तिची मूळची तत्वे. आपण म्हणतो ना की ते आता जुनं झालं, आउटडेटेड झालं, म्हणून आपण म्हणतो की गोष्टीत परिष्करण करत जायला पाहिजे, बदलत राहायला पाहिजेत गोष्टी. स्वामी म्हणतात अगदी बरोबर, वरवरची टरफलं बदलायलाच हवीत, पण शेवटी मूळ काय, ती मूळ बदललंय का ते बघा. मूळ बदलूच शकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात त्रिकाल असती परी अबाधित तिची मूळची तत्वे. जी संस्कृती आहे त्या संस्कृती आहे, नीती आहे, ज्ञान आहे, त्याचं मूळ कधीही बदलत नाही. हां, त्याचं वरचं रूप रंग बदलत असेल, त्याच्या फुलांचे सुगंध कदाचित बदलत असतील, पण त्याचं मूळ मात्र बदलत नाही. हे स्वामी निक्षून सांगतात. स्वामी जरी सोहम साधनेमध्ये रत झालेले असले तरी त्यांनी जगाकडे दुर्लक्ष कधीच केलं नाही. किंबहुना सामाजिक बाबतीमध्ये ते सतत जागृत होते
आणि मुळात अत्यंत संवेदनशील मनाचे असल्यामुळे बाहेर काय चाललंय याचा विचार सातत्यानं करत होते. आणि म्हणूनच एका ठिकाणी ते म्हणतात की समानता मानव धर्माचा नसेल भक्कम पाया. समानता मानव धर्माचा नसेल भक्कम पाया, तरी इमारत यंत्रयुगाची उठेल मनुजा खाया. तरी इमारत यंत्रयुगाची उठेल मनुजा खाया. किती खरं बोललेत स्वामी. आज आपण प्रगती केली, विकसित आहोत, दर क्षणी नवीन शोध लागतोय, दर क्षणी माणसाचं जगणं सोपं होतंय असं आपण म्हणतोय. पण या सगळ्याच्या भोवताली माणुसकी कुठं आहे? ती दर दिवशी दर क्षणाला कमी 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 होत चालली आहे. आणि त्यामुळे जी यंत्र, जी शस्त्र, जी अस्त्र मानवतेच्या विकासासाठी म्हणून शोधली गेली, निर्मिली गेली, ती आज मानवतेवरच उठलेली आहेत. आणि म्हणून स्वामींचं म्हणणं फार महत्त्वाचं, विचार करायला लावणारं, की समानतेचा मानवतेचा नसेल भक्कम पाया. यंत्रयुगाची इमारत उभी करायची असेल तर त्याचा पाया हा मानवतेचाच असला पाहिजे, माणुसकीचाच असला पाहिजे. काय अहंकार असतो ना माणसाला, हे मी केलं, हे मी केलं. स्वामींच्या स्वरूप संजीवनी गाथेमध्ये स्वामींनी एक सुंदर अभंग लिहिलाय. त्या अभंगामध्ये सुद्धा स्वामींनी ह्या यंत्रयुगावरती फार अप्रतिम असं भाष्य केलं. स्वामी असं म्हणतात, मुत्सद्दितो मुखे शांतीपाठ गाती, मुत्सद्दितो मुखे शांतीपाठ गाती, परी युद्धांती महायुद्ध. युद्ध करायचं, शांतीचं निशाण फडकवायचं, मुखाने पुन्हा शांतीच्याच घोषणा द्यायच्या, आणि त्या युद्धानंतरचं पुढचं फळ काय, तर पुन्हा महायुद्ध. स्फोटकते गोळे विषारितो धूर, स्फोटकते गोळे विषारितो धूर, महाभयंकर रणगाडे. कळीची विमाने आणि पाणतीर. कळीची विमाने, काय शब्द वापरलाय, कळीची विमानं. विमानामध्ये नुसतं एक बटन दाबलं की मागनं बॉम्ब निघतात, म्हणून त्याला कळीची विमानं म्हटलंय. कळीची विमाने आणि पाणतीर करीती संहार मानवांचा. गुरे घरे दारे सुरम्य नगरे, गुरे घरे दारे सुरम्य नगरे, क्षणार्धात सारे दग्ध होय. स्वामी म्हणे ऐसी आसुरी संस्कृती, स्वामी म्हणे ऐसी आसुरी संस्कृती, करीतसे माती मानव्याची. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय हे विसरू नका, हे स्वामी आपल्याला वारंवार सांगतायत. मग ते अमृतधारा काव्यामध्ये असो किंवा संजीवनी गाथेमधला अभंग असो. गंमत वाटते, संत ही उपाधी ज्याला दिली आहे, अशा संतांच्या काव्यामध्ये हे अशा पद्धतीचं काव्य मिळणं दुर्मिळ आहे. पण स्वामी संत होते म्हणजे सगळं सोडून बसलेले नव्हते, तर समाजाप्रती आपली पण काही जबाबदारी आहे, जागृती करण्याची जबाबदारी आपली आहे, हे स्वामी विसरले नाहीत. आणि म्हणून असाही अभंग स्वामींच्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. माणसाचा अहंकार हा असा काही कायम फणा काढून बसलेला असतो. स्वामी म्हणून सांगतात आपल्याला, मी म्हणसी परी जाणसी, काय खरा मी कोण. मी अमुक आहे, नाही मला हे आवडत नाही, नाही मी जरा वेगळाच आहे. किती विधानं दररोज आपल्या कानावरती पडतात, आपल्याकडूनही उच्चारली जातात. स्वामी म्हणतात, ज्या मीचा एवढा सगळा बडिवार वाढवलेला आहे आपण, तो मी खरा कोण आहे, कधी विचार केलाय का? मी म्हणसी परी जाणसी, काय खरा मी कोण. असे पहा मी मन बुद्धी वा प्राण, पहा निरखून. मी मन आहे, मी बुद्धी आहे, का मी प्राण आहे, मी कोण आहे, को हम. हा प्रश्न कधीतरी विचारा, असं स्वामी सांगतात. आणि मग हलकेच सांगून जातात, प्राण बुद्धी मन काया माझी, प्राण बुद्धी मन काया माझी, परी मी त्यांचा नाही. ते मला लागलेले आहेत कारण मी ह्या वेळेला व्यक्त झालेलो आहे. या माझ्या आत्म्याला देह मिळालाय म्हणून मी व्यक्त झालोय, म्हणून हे माझे आहेत, पण मी त्यांचा आहे का, तर मी त्यांचा नाही. संबंध आपण कितपट द्यायचा या सगळ्याशी याचा विचार करा म्हणाले. किती गुंतायचं कोणामध्ये याचा विचार करा, हे स्वामी सांगतायत. आणि म्हणतायत, मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी, मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी. रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये सुद्धा रामदास स्वामी म्हणताय की आपण ह्या भवसागरामध्ये आहोत. या सागरामध्ये काय काळ आहे, काळरूप नाग बसलेला आहे, वासनेच्या कामनेच्या धामणी आहेत, अहंकाराच्या सुसरी आहेत, सगळे टप खावायला बसलेले आहेत, आपल्याला टपून बसलेले आहेत. पण तरीसुद्धा आपण मात्र आपलं ओझं वाढवतच चाललो आहे. मी माझे माझे करतच चाललेलो आहोत. माझं करत जेव्हा भवसागरात आपण उभं राहतो आणि ओझं वाढवतो, तेव्हा बुडण्यापलीकडे आपल्या हातात काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून इथे सुद्धा स्वामी नेमकं तेच सांगतायत की हे ओझं जे घेतलं आहे ना विनाकारण, माझं
पणाचं ममत्वाचं ते आधी उतरवून ठेवा. मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी, तरीच तत्वता क्षणात हाता येते सहज समाधी. तुला थोडंसं जर त्या प्रांतात जायचं असेल तर पहिल्यांदी मी माझं ह्याचं ओझं आधी उतरवून ठेवायला हवं. स्वामींनी एक अतिशय सुंदर असं रूपक या अमृतधारेमध्ये सांगितलंय. हे रूपक कुणाचं आहे तर हे रूपक आहे नंदी बैलाचं. स्वामी म्हणतात आपण त्या नंदी बैलापेक्षा फारसे वेगळे नसतो. ते गुबू 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 वाजलं की नंदी बैल माना हलवतो आणि झूल घातलेली असते, गळ्यामध्ये छान माळा घातलेल्या असतात. आपण नटवतो ना, आपणही असेच वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेलो असतो. आपली ही मान गुबू गुबू गुबूला हलत असते. त्यामुळे नंदी बैलापेक्षा आपण फार वेगळे नाही हे स्वामी सांगतात. ते रूपक काय आहे ते पाहूया. वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल. गळ्यात खुळखुळ वाजत होते विषयांचे घुंगूर. हे घुंगूर कसले वाजतायत तर विषयांचे घुंगूर आहेत. गळ्यात खुळखुळ वाजत होते विषयांचे घुंगूर, पिटून ढोलकी हलवे मुंडकी म्हणे मीपणा थोर. ढुमढुम ढुम शब्दांच्या नादे ढोंग ढोलकी संगे, ढुम ढुम शब्दांच्या नादे ढोंग ढोलकी संगे, सांगे तैशी टाकीत होतो पाऊले पुढे मागे. पण एक क्षण असा काही आला आयुष्यामध्ये की हे सगळं फोल आहे हे कळलं. तो ढोल फोल आहे हे जेव्हा कळलं तेव्हा स्वामी म्हणतात काय केलं. ढोल फोडीला झूल घुंगरा दिले झुगारुनी दूर, ढोल फोडीला झूल घुंगरा दिले झुगारुनी दूर, सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखूर, सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखूर. एक क्षण आयुष्यामध्ये असा आला की त्या क्षणी लक्षात आलं की ती झूल अंगावर घेणं हे कार्य नाही, तर ती झूल उतरवून ठेवायला हवी. तो ढोल फोडायला हवा, त्या घुंगरांच्या माळा काढून ठेवायला हव्यात आणि मी खरा कोण आहे हे पाहण्यासाठी नजर उफराटी आत वळवायला हवी. ज्या क्षणी ह्याची जाणीव झाली, हा क्षण जेव्हा आयुष्यामध्ये आला त्या क्षणी सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखूर असं स्वामी सांगतात. काव्यामध्ये वेदांत मांडायचा, वेदांतामधनं माणसाला अंतर्मुख करायचं आणि अंतर्मुख करत असताना ते काव्याच्या माध्यमातनं करायचं आणि काव्याच्या माध्यमातनं करत असताना असे वेगवेगळे अलंकार वापरायचे. असे वेगळे अलंकार वापरत असताना सुद्धा शब्द मात्र साधे सोपे वापरायचे. हे काम अस्सल जातीवंत कवीचंच आहे. त्यामुळे स्वामींच्या रचना वाचताना आपण काहीतरी जडजंबाळ वाचतोय असं अजिबात आपल्याला वाटत नाही, पण व्हायचा तो परिणाम आपल्या मनावरती होत असतो हे मात्र नक्की. या अमृतधारेचं कवी म्हणून त्यांचा उल्लेख केल्यानंतर एक दोन गोष्टी फक्त कवी म्हणून आणि काव्य म्हणून या अमृतधारेकडे पाहिलं तर काही सौंदर्य स्थळं आपल्या नजरेला पडतात. म्हणजे आता वज्रादपि कठोराणी मृदूनी कुसुमादपि, लोकोत्तराणाम चेतांसी को हि विज्ञातुमर्हति. हे भवभूतीचं हा श्लोक सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्याची जी पहिली ओळ आहे त्याचा आधार स्वामी घेतात आणि ते किती सहजतेनं मराठीमध्ये आणतात. ते असं म्हणतात, कोमल अंतःकरण आमुचे जणू फुलाहुनी फूल, कोमल अंतःकरण आमुचे जणू फुलाहुनी फूल, परिवज्राहुन कठीण लागता मोहाची चाहूल. म्हणजे ती जी ओळ आहे ती एका वेगळ्या संदर्भात भवभूतींनी वापरली आहे किंवा निर्माण झाली त्याच्याकडनं. इथे स्वामी ती ओळ घेतात वरची, पण त्याचा वेगळीकडे ती वापरतात, वेगळीकडे त्याचा रोख वळवतात. कोमल अंतःकरण आमुचे फुलाहुनी मऊ फुलाहुनी फूल, परिवज्राहुन कठीण लागता मोहाची चाहूल. साधकानं कसं असावं. एरवी सगळ्यांशी फुलापेक्षाही कोमल वागावं, पण जिथे कुठे आपण मोहात अडकू असं वाटेल त्या क्षणी मात्र त्या फुलाचं वज्र व्हायला पाहिजे हे स्वामी सांगतात. किंवा त्यांच्या अमृतधारेमधली आणखीन एक खासियत म्हणजे आपण जे गद्यामध्ये वाक्प्रचार वापरतो ते वाक्प्रचार स्वामी काव्यात वापरतात आणि तरीही ते काव्य कुठेही गद्य होत नाही, वृक्ष होत नाही, विस्कळीत होत नाही. उदाहरण, परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखविती. मुळात परोपदेशे पांडित्य असं आपल्याकडे एक सुक्ती म्हणून येते. परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखविती, स्वये आचरू जाता बसते धारण पाचावरती. पाचावर धारण बसणे हा वाक्प्रचार आहे.
हा वाक्प्रचार किती सहजतेनं स्वामी काव्यामध्ये वापरतात आणि आपला मुद्दा किती सहजतेनं समोर मांडतात. परोपदेशे पांडित्य. दुसऱ्याला उपदेश करताना आपण खूप मोठे तत्त्वज्ञ असतो, पण जेव्हा ती गोष्ट आपण स्वतःसाठी लागू करायला पाहतो, आधी करतच नाही, पण जर चुकून केली तर मात्र पाचावरती धारण बसते. हा जो वाक्प्रचार आहे, काय खुबीनं आणि किती योग्य जागी तो तिथे येतो, आश्चर्य वाटतं. हे असं ही अमृतधारा वाचत असताना मध्येच कधीतरी स्वामी आपल्याला समोर काय ठेवावं, ध्येय काय असावं हेही सांगतात. स्वामी म्हणतात की ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे. काय विचारांमधला त्यांच्या आणि आपल्या फरक आहे. आपण असं ध्येय समोर ठेवतो की जे पटकन मिळेल. स्वामी म्हणतात ध्येय असं ठेवावं की जे कधीच हाती येणार नाही. का? कारण त्या ध्येयासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहू म्हणून. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. पण ते ध्येय एकदा समोर ठेवल्यानंतर त्याच्या प्रकाशात आपण सातत्यानं मार्गक्रमणा करावी. जर जवळचं ध्येय ठेवलं आणि ते आपल्याला मिळालं तर आपले कदाचित त्याच्यानंतर काही मिळवावं, पुढे जावं असं कदाचित वाटणार नाही. आणि म्हणून स्वामी सांगतात असं ठेवा, लांबचंच ठेवा आणि त्याच्या प्रकाशात मात्र प्रत्येक क्षण त्याच्याकडे जाण्यासाठी म्हणून वापरावं. जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे. पहिल्यांदा सुरुवात करताना वाटतं की आपण त्या ध्येयाच्या प्रती चाललोय, एक एक पाऊल उचलत चाललोय. नंतर मात्र आपलं चालणं हे इतकं सहज व्हायला पाहिजे की आपण चालतोय हे सुद्धा विसरलं पाहिजे, ध्येय सुद्धा विसरलं पाहिजे, आपण करतोय हे सुद्धा विसरलं पाहिजे, फक्त कृती घडली पाहिजे. प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे, भावातीत सहज स्वभावे ध्येयी तन्मय भावे. आपण आणि ते ध्येय याच्यामध्ये नंतर फरकच उरता कामा नये, इतकं एकरूपत्वानं जगलं पाहिजे असं स्वामी आपल्याला सांगतात. अमृतधारा खरोखरी ह्या आपल्यावरती बरसणाऱ्या अमृतधाराच आहेत. ह्या अमृतधारा काय, किंवा मगाशी आपण जे पाहिलं ते अमृतानुभव काय, किंवा ज्ञानेश्वरी काय, किंवा स्वामींनी भावार्थ गीता पण रचली. म्हणजे 700 श्लोक जे आहेत संस्कृतातले ते मराठीमध्ये आणले. आता कुणाला असं वाटेल की ज्ञानेश्वरीचं रूपांतर केलं, मग आता गीता कशाला? पण स्वामींनी सांगितलंच ना की लहानपणापासून गीतेची त्यांना आवडच होती मुळे. आणि म्हणून, आणि कवी मन होतं, अध्यात्माचा अभ्यास होता, अनुभव होता, या सगळ्यातनं गीता उतरली नसती तरच नवल. त्या गीता भावार्थ गीतेला स्वामींनी स्पर्श केल्यानंतर ती किती ललित होते याची 1-2 उदाहरणं फक्त आपण पाहूया. अगदी सुरुवातीचा श्लोक. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा धृतराष्ट्राचा प्रश्न आहे. स्वामींनी त्याचं रूपांतर करताना असं केलंय. धृतराष्ट्र म्हणे कुरुक्षेत्र जे पावन धर्मस्थान. धृतराष्ट्र म्हणे कुरुक्षेत्र जे पावन धर्मस्थान. संग्रामास्तव उभे ठाकले तिथे घेऊनी बाण. माझे आणि कुमर पंडूचे काय तयांनी केले. माझे आणि कुमर पंडूचे काय तयांनी केले. सांग संजया ते ऐकाया असती कान भुकेले. सांग संजया ते ऐकाया असती कान भुकेले. किम कुर्वत संजय, हाच प्रश्न आहे ना. काय तयांनी केले, सांग सांग. आणि ती उत्कंठा आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात असती कान भुकेले. किंवा कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, गीतेतला अतिशय मानाचा, महत्त्वाचा आणि माहिती असलेला श्लोक. त्याच्याबद्दल स्वामींचं म्हणणं काय आहे? स्वामी असं म्हणतात, स्वकर्म करिता जे स्वभावता पावे ते ते सोस. स्वकर्म करिता जे स्वभावता पावे ते ते सोस. तुझं या रीती झुंज झुंजता मुळी न लागे दोष. तू तुझा कर्म करतोयस की नाही तुझं, आणि तू क्षत्रिय म्हणून जन्माला आलायस ना, मग आता युद्धामध्ये जर बाण चालवून 4 लोकांची हत्या झाली तर तो दोष कसा? कारण ते कर्म आहे आणि कर्मातनं ते घडलंय, त्यामुळे तुला दोष लागणार नाही. आणि शेवटी कर्मापुरताच आपला अधिकार असतो. नच कर्मफली तुझा स्वकर्मी असे मात्र अधिकार. कर्मफळात आपला अधिकार नाही. नच कर्मफली तुझा स्वकर्मी असे मात्र अधिकार. फली न ठेवी हेतू नच करी अकर्म अंगीकार. फळात हेतू ठेवू नकोस आणि अकर्माचा स्वीकार करू नकोस, म्हणजे कर्म कर. सोप्या सोप्या शब्दांमध्ये गीतेचं सार आपल्याला सांगतात. भावार्थ गीता तर लिहिलीच, पण त्यातनंच नंतर गीतार्थ तत्वसार
नावाचं छोटंसं नित्यपाठाचं पुस्तक झालं, ज्ञानेश्वरी नित्यपाठ आले. हे सगळं का, हा प्रश्न येतो ना, की एवढं सगळं का? याचं उत्तर भागवतामध्ये. भागवतामध्ये भगवान करुणया आह असं म्हटलंय. त्या कृष्णाला तरी काय गरज होती हो एवढे 700 श्लोक, म्हणजे एवढा वेळ सांगत बसायची. त्या कृष्णाने जर अर्जुनाच्या डोक्यावर हात ठेवला असता तर सगळं ज्ञान ट्रान्सफर झालं असतं. आणि कृष्ण हा निळाच होता, त्यामुळे ब्लूटूथ इकडून तिकडे सहज गेलं असतं. पण कृष्णाने विचार केला की हा आत्ता एक आहे, कलियुग आलं की प्रत्येक माणूस अर्जुन असणार आहे, मग तो सतत ठेच काढणार आहे, मग तेव्हा त्याला नको का सावरायला, मग तेव्हा मी कसा असेल, म्हणून हे दिलं ना. भगवान करुणया आह, या सगळ्या माणसांच्या सगळ्या जी कृती आहेत ना, या कृतीचा पाया एकच आहे, तो म्हणजे करुणा. ज्ञानेश्वरांनी का 9,000 ओव्या लिहिल्या, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, हरिपाठाचे अभंग लिहिले. त्यांना काय मिळवायचं होतं? कुठलाही पुरस्कार मिळवायचा नव्हता, मिळालेला परत करायचा नव्हता, त्यांना काहीच नव्हतं. निर्हेतुक कार्य होतं त्यांचं. पण हे कशासाठी होतं? निर्हेतुक म्हणजे स्वतःसाठी काही नको होतं, पण समाजातल्या लोकांना ह्याचा उपयोग व्हावा, त्यांची ठेच त्यांना पुन्हा लागू नये, ह्यासाठी ही सगळी धावपळ होती. स्वामींनी सुद्धा हे जे केलं याच्यामागे करुणा हा एकच विचार आहे. आणि म्हणून ते इतक्या प्रेमानं आणि इतक्या सहजतेनं आलंय. स्वामींनी आपल्या अमृतधारेमध्ये सज्जनांची लक्षणं सांगितली. काय आहेत ती लक्षणं? स्वामी म्हणतात, सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण, मितमधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण. खरं बोलावं, मन शुद्ध असावं, मित आणि मधु थोडकंच बोलावं, गोड बोलावं, अंतःकरण शुद्ध असावं, दर्शन सुंदर असावं, प्रसन्न असावं आणि सुहास्य वदन असावं. हे वाचल्यानंतर असं वाटलं की स्वामींनी आरशात बघूनच हा श्लोक लिहिला असणार, कारण ही सगळी विशेषणं त्यांना लागू आहेत. आणि मुख्य म्हणजे अंतःकरण निर्मल आहे, आणि म्हणून निर्मल अंतःकरणामध्येच समोरच्याचा विचार, त्याचं प्रतिबिंब पडतं. आणि त्याला नेमकं काय हवं आहे, त्याला आधार कसा हवा आहे, हे त्या अंतःकरणामध्ये उमटतं. आणि हे सगळं जे निर्माण झालं ते खरोखरच सर्वसामान्यांच्या पाठीवरती स्वामींनी जणू हात फिरवलेला आहे. ह्या सगळ्या वाङ्मयाकडे, साहित्याकडे आपण असे खेचलो जातो आणि बांधलो जातो. का बांधलो जातो? अनेक कारण आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची कारण म्हणजे बोलीभाषा. असं वाटतं वाचताना की स्वामी समोर बसलेत आपल्या आणि आपल्याला सांगतायत, जणू उपदेश करतायत, बोलतायत. बोलता बोलता ते काव्य स्फुरलेलं आहे. मुळात स्वामींचं तर ते वैशिष्ट्य होतं की ते मनातला प्रश्न ओळखायचे तुमच्या आणि त्याचं उत्तर द्यायचे. किती जणांचे, मोठ्या मोठ्या लोकांचे हे अनुभव आहेत की माझ्या मनात हा प्रश्न होता, स्वामींना विचारण्याच्या आधीच स्वामींनी सांगितलं, हे पान एक कुठलं तरी पान उघड आणि त्या पानावरची ती ओवी वाच. त्या ओवीमध्ये माझं उत्तर दडलेलं असायचं. असं किती जणांनी लिहिलं आहे. त्यामुळे जणू हा उपदेश अगदी सहज बोलता बोलता स्वामींनी करावा, इतक्या सहजतेत ते आपल्यापाशी येतं. म्हणून मला असं वाटतं की त्यांची बोलीभाषा हे या सगळ्या साहित्याचं बलस्थान आहे. त्यांचा आणखीन एक विषय जो थोडासा पण त्याच्यावर विचार करायला हवा, आणि तो म्हणजे स्वरूप पत्र मंजुषा. स्वामींना अनेकांनी पत्र पाठवली आणि त्या पत्राला स्वामींनी उत्तरं दिली. खरं तर आपण त्यांच्या पातळीचा थोडासा जर विचार करू शकलो तर ते कायम सोहम भावामध्ये होते. ते ह्या जगामध्ये तसे नव्हतेच, ते कायम सोहम भावामध्ये होते. पण तरीसुद्धा आपले भक्त किंवा काही माणसं आपल्याला जर लौकिकातले प्रश्न विचारत असतील तर त्याला उत्तर द्यायला हवं. कोल्हापूरचे सद्गुरुनाथ श्री मुंगळे महाराज यांच्याशी बोलण्याची एकदा संधी मला मिळाली आणि त्यांच्याशी गप्पा मारत असताना ते असं म्हणाले की कधी कधी ना आम्हाला या लौकिक प्रश्नांचा फार कंटाळा येतो की आम्ही हे या सगळ्यातनं बाहेर पडलोय, पण तरीही लोक मुलगा होईल का, मग त्याचं शिक्षण नीट होईल का, त्याला नोकरी लागेल का, अमकं होईल का, तमकं होईल का, मुलीचं लग्न होईल का, म्हणजे सातत्याने हेच प्रश्न फक्त ते आमच्याकडे घेऊन येतात. फार क्वचित कधीतरी एखादा माणूस अध्यात्मातला प्रश्न आम्हाला विचारतो. रोजच्या रोज हे लौकिकातले प्रश्न, त्याची उत्तरं देण्याचा खरंच कधी कधी कंटाळा येतो. पण तरीसुद्धा ह्यांना उत्तर द्यायला पाहिजे. हे जे मुंगळे महाराज ज्यांचा आत्ता मी उल्लेख केला त्यांनाही स्वरूपानंदांचाच आशीर्वाद लाभलेला होता.
पण खरंच आहे की ही ज्या त्या पातळीवर असणाऱ्या माणसांना आपण आपलेच लौकिक प्रश्न सातत्यानं विचारत राहणं, म्हणजे त्यांच्या मनस्थितीचा आपण विचारच करत नाही असं कधी कधी वाटतं. पण ते मुळातच इतके माऊलीचं अंतःकरण घेऊन आलेले असल्यामुळे ते आपल्या सामान्य प्रश्नांना सुद्धा उत्तर देत राहतात. स्वामींनाही अनेकांनी प्रश्न विचारले, पत्र पाठवली, त्या पत्राला उत्तर स्वामींनी दिले आणि त्यांच्या स्वभाव धर्मानुसार स्वामींनी अगदी मनापासून उत्तरं दिली आणि काव्यातनं दिली. एक पत्र आपण पाहूया. एका पत्रामध्ये ओढग्रस्तीची परिस्थिती एका साधकाची आहे आणि त्याच्यावर कशी मात करावी, म्हणजे आर्थिकदृष्ट्या फार चणचणीत आहे तो आणि त्याच्यावर मात कशी करावी असा प्रश्न समोरनं आलेला आहे. त्याला उत्तर देताना स्वामींनी आधी तुझ्यापेक्षाही जे आर्थिक चणचणी आहेत त्यांच्याकडे आधी पहा असं सांगितलं आहे. म्हणजे त्याच्याही पेक्षा दरिद्री असणाऱ्यांकडे आधी पहा, म्हणजे मग आपल्याला काय मिळालं आहे याचा आपल्याला एक अंदाज येतो. ते तर सांगितलं आहेच, पण त्याच्या पुढे सांगताना स्वामींनी त्याला असं सांगितलं, आदा पाहून खर्च करणे, प्रसंगी अर्धपोटी राहणे, परी कोणाचे कर्ज काढणे लाजिरवाणे नको ते. तेणे एक चिंता निवाली, सवेची दुसरी सव्याज आली, चिंता चिंतेतेची प्रसवली, गुंतविती झाली अधिकाधिक. एक कर्ज काढलं की चिंता सुरू झाली. एका चिंतेतनं दुसऱ्या चिंतेचाच जन्म होऊ शकतो, समाधानाचा जन्म होऊ शकत नाही. म्हणून नको नको ते ऋण, निर्धन म्हणो तर आप्तजन, भंगोन द्यावे समाधान, परमकल्याण तेणेची. झाले कर्ज हळूहळू फिटेल, आता कर्ज झालंय काळजी नसावी. झाले कर्ज हळूहळू फिटेल, आले संकट मागे हटेल, वरी आणिक ऋण न लोटेल, ऐसा ताळमेळ राखावा. असो संसार भावया मोक्षमय, सांगतो अति सुगम उपाय, भावार्थ गीतेचा 12 अध्याय, होऊनी तन्मय वाचावा. लाभो संपत्ती वा विपत्ती, त्याची अंतरी न मानावी क्षिती, स्थिर ठेवोनी चित्तवृत्ती, परमात्म प्रीती वाढवावी. स्त्री पुत्रादी आप्तजन, त्यांचे यथाशक्ती करावे पालन, देहाभिमानी न जावे गुंतोन, अलिप्तपण न सांडावे. सांडोन या संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता, ऐसा उपदेश हा सर्वथा, समर्थ भक्ता मानवेल. असं अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे. काय झालंय, काय करायला हवं आणि आपल्या मनाची स्थिती कशी सांभाळायला हवी, हे सगळं काही कडव्यांमध्ये स्वामी आपल्याला सांगतात. एका अधिकारी व्यक्तीला, म्हणजे राजकीय क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तीला जेव्हा त्यांनी पत्र लिहिलं तेव्हा त्याचं समापन करताना ते असं म्हणतात, विस्तृत झाले पत्रलेखन, बहुमोल तुमचा एक एक क्षण, लोकसेवा व्रतानुष्ठान सावधान चालवावे. कारण तुम्ही लोकसेवेच्या व्रतातले आहात आणि त्याच्यामुळे तो प्रत्येक क्षण तुमचा तिथला आहे, तो मी घेणं इष्ट नाही याची जाणीव स्वामींना आहे. म्हणजे मुळात स्वामी जर काही बोलले असते अधिक तर कुणालाही कंटाळा आला नसता, उलट भाग्यवानच समजली असती लोक. पण तरीसुद्धा आपण समोरच्याशी किती बोलावं याचं भान त्यांना आहे. कुठेतरी ते आपल्याला ह्या सगळ्यातनं जाणीव करून देतात की हे भान आपणही पाळलं पाहिजे. असो, तर ही त्यांची पत्र ही सुद्धा इतकी वाचनीय आहेत, कारण ह्याच्यामध्ये विचारलेले प्रश्न हे काही जगावेगळे प्रश्न नाही आहेत. हे प्रश्न कधी ना कधीतरी आपल्या सगळ्यांना सामोरे आलेले आहेत, आपल्यालाही पडलेले आहेत आणि त्यामुळे त्या त्या माणसाला दिलेली उत्तरं ही आपल्याला सुद्धा लागू पडतात. आणि आता त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आणि तो म्हणजे संजीवनी गाथा. नावाप्रमाणेच ती संजीवनी देणारीच आहे. त्यातला अभंग वाचल्या क्षणी आपल्या मनातला आनंद असा वर वर यायला लागतो. सगळ्या चिंता काळजा दूर व्हायला लागतात. त्यांची अत्यंत प्रसन्न अशी शब्दकळा आणि त्यातला अत्यंत सुंदर असा विचार, या दोहोंनी ही जादू घडते खरी. किती अभंग सांगायचे त्यांच्या संजीवनी गाथेतले, काही अभंग पाहूया. संजीवनी गाथेतला 35वा अभंग. कर्म तैसे फळ लाभते केवळ, आणि का ते बोल लावू नये. काय बरोबर नस पकडतात स्वामी आपली. बघा ना, काही चांगलं घडलं तर आपण काय म्हणतो, मग कष्टच तेवढे केले, मग केवढं तरी केलं, त्याच्या सहज नाही मिळत. आपण लगेच आपलं मोठेपण माणसाला सांगायला लागतो. आणि जर काही एखादी गोष्ट वाईट घडली तर आपण म्हणताना काय म्हणतो, नाही मी सगळं केलं होतं, त्याने हवं तसं सहकार्य केलं नाही ना. म्हणजे यश माझं आणि अपयश मात्र दुसऱ्याचं, हा एक मानवी गुणधर्म आहे.
त्यावर स्वामी सांगतायत, कर्म तैसे फळ लाभते केवळ, आणि का ते बोल लावू नये. याच्यामुळे माझं वाईट झालं असं म्हणायचं कारण नाही. आपणच तशा बिया पेरल्या असतील म्हणून तसं उगवलेलं आहे. पेरोनिया साळी गव्हाचे ते पीक, साळी पेरली आणि गव्हाचं पीक येईल म्हणून वाट बघत बसलात तर कसं व्हायचं. पेरोनिया साळी गव्हाचे ते पीक, घ्यावया निशंक धावू नये. उत्तरासारखे येते प्रत्युत्तर, बोलिल्यासारखे उत्तर येते. उत्तरासारखे येते प्रत्युत्तर, करावा विचार आपणाशी. पहावे ते दिसे दर्पणी साचार, आपुला आचार ओळखावा. समाजामध्ये आपण वागणं म्हणजे काय असतं, त्या आरशामध्ये पाहण्यासारखंच असतं. आपण जसं वागतो तसंच समोर घडत असतं. म्हणून सांगतायत, आपुला आचार ओळखावा. स्वामी म्हणे होसी सर्व थैव जाण, तुझा तू कारण सुख दुःखा. सुख आणि दुःख हे कधीही दुसऱ्यावर अवलंबून नसतं. तूच करता आहेस, त्वमेव केवलम करता असी. तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तूच करता आहेस, दुसऱ्या कुणालाही त्याच्यात जबाबदार धरू नये. मग मनाची स्थिती सांभाळावी कशी. स्वामी म्हणतात, कोणी भेटो सुष्ट दुष्ट, चांगला माणूस भेटो वाईट माणूस भेटो, कोणी भेटो सुष्ट दुष्ट, सदा असावे संतुष्ट. मुळात स्वामी म्हणतील तो चांगला आहे का वाईट आहे हे ठरवायचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यात न पाहताय म्हणून तो चांगला किंवा वाईट ठरत नाही. कोणी भेटो सुष्ट दुष्ट, सदा असावे संतुष्ट. मान तैसा अपमान, काही जण मान देतील काही अपमान करतील. मान तैसा अपमान, मनी लेखावा समान. प्राप्त होता सुख दुःख, नये मानू हर्ष शोक. उठावता काम क्रोध, चित्त न व्हावे प्रक्षुब्ध. स्वामी म्हणे प्रतिक्षण, आत्मरूपी अनुसंधान. फार महत्त्वाची ओळ. 4 शब्दांमध्ये केवढा भावार्थ सांगतात स्वामी. स्वामी म्हणे प्रतिक्षण आत्मरूपी अनुसंधान. मी कोण आहे याचा सातत्यानं विचार करा. म्हणजे बुद्धांची गोष्ट नव्हती का, एका माणसाने बुद्धांना खूप शिव्या दिल्या. काय झालं होतं काय माहिती, शिव्यांचा नुसता पाऊस. बुद्ध शांत होते. त्यांचा जो सहकारी होता आनंद, तो मात्र थोडासा अस्वस्थ झाला. आणि तो माणूस गेल्यावर आनंद म्हणाला की अहो, तो तुम्हाला इतकं वाईट साईट बोलला, इतक्या शिव्या दिल्या त्यांनी तुम्हाला, तुम्ही काहीच बोलला नाहीत त्याला. त्यावर बुद्ध म्हणाले, त्यांनी दिल्या मी नाही घेतल्या, त्या शिव्या मी स्वीकारायचा का नाही. ते बाह्य आहे, मग मी बाह्यामध्ये का बघू. मी अंतरंगामध्ये जर माझं ध्यान एकवटलं असेल तर मला बाहेर बघण्याचं कारणच काय. त्यामुळे काय स्वीकारायचं, काय आतपर्यंत न्यायचं, काय न्यायचं नाही याचा विवेक आपण केला पाहिजे. आणि आत्मरूपाशी सातत्यानं अनुसंधान असलं पाहिजे असं स्वामी आपल्याला सांगतात. असे कित्येक अभंग आहेत स्वामींचे. म्हणजे या संजीवनी गाथेतला एक एक अभंग हा काही महिन्यांसाठी फक्त विचारासाठी घ्यावा, चिंतनासाठी घ्यावा. आणि पुन्हा तो सोप्या सुंदर भाषेमध्ये, त्यामुळे तो कळायला सुद्धा आपल्याला एक काय म्हणू त्याला, एक संधी वाटते, सोपेपणा वाटतो की ते कळू शकेल असं वाटतं. यातलाच आणखीन एक अभंग बघूया. ते म्हणतात की कधी खाई तूप रोटी, कधी राही अर्धपोटी. रोजचा दिवस सारखा नसतो. कधी खाई तूप रोटी, कधी राही अर्धपोटी. कधी झोपे गादीवरी, कधी घोंगडी अंथरी. कधी लोकरीची शाल, कधी पांघरी वाकळ. कधी हवेली सुंदर, कधी चंद्रमौळी घर. कधी सज्जनांची भेटी, कधी नाठाळांची गाठी. कधी गळा पुष्पहार, कधी निंदेचा भडीमार. कधी सुखाचा संसार, कधी हिंडे दारोदार. स्वामी म्हणे आत्मस्थित संत, सुख दुःखातीत. स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे जर गीतेतली संकल्पना कळली नाही तर 57वा अभंग वाचावा. त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञताच स्वामींनी आपल्याला सांगितली. असे कित्येक अभंग आहेत. 157व्या अभंगामध्ये स्वामीजी एक गोष्ट आपल्याला सांगतात. काय आहे ती गोष्ट. ते म्हणतात की 156 अभंग रचून पहाया म्हणून दिले संता. 156 अभंग झाले होते. 156 अभंग रचून पहाया म्हणून दिले संता. संती संतोषून डोलविली मान, परी एक न्यून दाखविले. अनिर्दिष्ट नाम काव्य गमे उणे, केली मिठा विणे पाकसिद्धी. 156 अभंगांमध्ये स्वामींनी स्वतःचं नाव गुंफलेलं नव्हतं. सांगितलं गेलं की अनिर्दिष्ट नाम काव्य गमे उणे, नाव न घालता हे काव्य करणं योग्य नाही. म्हणजे केली मिठा विणे पाकसिद्धी, म्हणजे सगळा हे केला स्वयंपाक आणि मिठच घातलं नाही, तसं आहे ते. तिथे नामाचा अहंतेसाठी वापर नाही आहे, तर हा कुणाचा विचार आहे.
याचं काहीतरी एक असतं ना, ती घ्यायला लागते आपली जबाबदारीसुद्धा. या अर्थानं अनिर्दिष्ट नाम काव्यगमे उणे केली मिठा विणे पाकसिद्धी. आणि म्हणून पुढे म्हटलंय की अभंगा शेवटी नामाचा निर्देश करणे सुयश जोडावया. संता हाती ऐसा पाठवी निरोप माझा माय बाप वासुदेव. संतांचे वचन मानुनी प्रमाण न्यून केले पूर्ण हरिकृपे. लक्षुनी भावार्थ अभंग समस्त पुनरपि साध्यंत संशोधिले. पुन्हा ते सगळे दुरुस्त केले. अभंगा शेवटी नामाची योजना केली जनार्दना तोषवाया. स्वामी म्हणे माझा सखा नारायण कोठे काही न्यून पडो निधी. नारायण हा स्वामींचा सखा आहे, कारण नारायणाने स्वामींना प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. चतुर्भुज रूपामध्ये अत्यंत सुंदर असं दर्शन आहे स्वामींचा. तो अभंग आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. या नारायणाने सांगितलं की नाव घातलं पाहिजे. ते नाव नसेल तर अभंगाला अपूर्णत्व येतं, आणि म्हणून ते नाव घातलं. आधीचे अभंग पुन्हा एकदा दुरुस्त केले, नाव घातलं आणि स्वामी म्हणे अशी नाममुद्रा उमटली. ही अशी संजीवनी गाथा. खरं तर आज आपण अमृतधारेतले काही श्लोक पाहिले, काही गीतार्थ सारातले पाहिले, काही अभंग अमृतानुभवातले पाहिले, काही अभंग ज्ञानेश्वरीमधले पाहिले, स्वरूपपत्र मंजुषेमधले पाहिले. पण खरं सांगायचं तर हे फक्त स्वल्पविराम देत 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 आपण पाहिले. यातला प्रत्येक ग्रंथातला प्रत्येक श्लोक, त्या श्लोकातला प्रत्येक चरण हा खरोखरच आपल्याला विचार करायला लावणारा आहे, विचार प्रवर्तक असा आहे. आणि म्हणूनच स्वामींनी आपल्याला काय दिलं? स्वामींच्या साहित्याचा ठेवा, कुठली ठेव स्वामींनी ठेवली? तर स्वामींनी एक सांगितलं की प्रत्येकामध्ये सोहम किंवा ती आत्मरूपाप्रती जाण्याची शक्ती प्रत्येकाच्या ठायी दिलेली आहे. फक्त आपण आपल्या स्वरूपाला ओळखत नाही. त्या स्वरूपाची ओळख करून घ्या, हा सगळ्यात मोठा संदेश स्वामींनी आपल्याला दिलेला आहे. आपली जी इंद्रिय आहेत, ही सगळी इंद्रिय बाहेर उघडतात. डोळे बाहेरचं पाहतात, कान बाहेरचं पाहतात, हात बाहेर पसरले जातात. सगळं बाहेर 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 बाहेरच आहे. स्वामी म्हणतात कधीतरी एकदा या बाहेरच्याला आतलं दाखवा. ही दृष्टी कधीतरी अंतरंगामध्ये वळवा. शिर झुकवून या पाहे, इथे नेमकं काय आहे हे आपल्याला कळायला हवं असेल तर कधीतरी या सगळ्या इंद्रियांची दृष्टी किंवा सगळी जी धाव बाहेर आहे ती तिथे थांबवावी आणि कधीतरी आतमध्ये वळवावी आणि स्वरूप आपलं नेमकं काय आहे ते पाहावं, असं स्वामींनी आपल्याला वारंवार जागं केलेलं आहे. अर्थात जागं करणं, ते जागल्याच तर आहेत ना. जागं करणं हीच तर त्यांची काय म्हणतात खरी ताकद आहे. कारण असं म्हणतात की झोपलेल्या माणसाला जागं करणं सोपं असतं, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागं करणं अवघड असतं. त्यामुळे आधी आपली जबाबदारी आहे की आपण खरेच झोपलेलो आहोत का आपण झोपेचं सोंग घेतलंय हे सुद्धा आपल्याला शोधायला हवं. आणि जर आपण झोपेचं सोंग घेतलेलं नसेल, आपण खरंच या बाबतीमध्ये झोपलेलो असू, तर स्वामींचा उपदेश आपल्यावरती नक्की कार्य करेल. स्वामी हे जसं गीतेमधल्या त्या श्लोकामध्ये म्हटलं आहे ना की योगी माणसं कशी वेगळी असतात, तर जेव्हा बाकीची झोपलेली असतात तेव्हा ते जागे असतात आणि ते जिथे झोपलेले असतात तिथे आपण जागे असतो. ही वेळेशी संबंधित गोष्ट नाही. म्हणजे रात्री ते जागे असतात आणि आपण झोपलेलो असतो आणि दिवसा ते झोपतात आणि आपण जागे असतो, ही वेळेशी संबंधित गोष्ट नाही. ज्या विषयामध्ये आपण झोपलेलो असतो त्या विषयात ते जागे असतात. आत्मरती, आत्मानुसंधान, सोहम साधना या बाबतीमध्ये आपण झोपलेलो आहोत, पण स्वामी जागे आहेत. आणि आपले जी जागं राहण्याची ठिकाणं आहेत किंवा जे विषय आहेत त्या बाबतीत स्वामींना काही देणं घेणं नाही. ते फार त्यापासून लांब आहेत. असा जागले आहे हा, त्यांनी आपल्याला कायम जागं ठेवलेलं आहे. ती जी ज्योत, तो प्रकाश जो अंतरंगामध्ये त्यांच्या उजळला, तो सर्वांच्या भूती उजळावा ही त्यांची खरी तळमळ आहे, खरी इच्छा आहे. मला असं वाटतं की त्यांनी आपल्या प्रत्येकाच्या विचार बँकेमध्ये ही ठेव ठेवलेली आहे. ही ठेव ज्या दिवशी आपल्याला घेता येईल तो दिवस खरोखरी भाग्याचा. आज स्वामींच्या साहित्यावरती बोलण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला आहे. खरं तर ते एक मोठं नभांगण आहे. त्या नभांगणाच्या एका कोपऱ्यात उभं राहिल्याचा आत्ता मला भाव निर्माण झाला आहे की ते एवढ्या मोठ्या आकाशाच्या कोपऱ्यात मी उभी असल्यासारखी मला वाटते. पण तरीसुद्धा या निमित्तानं का होईना त्या नभांगणाला स्पर्श तर करायला मिळाला.
ह्याचा आनंद माझ्यासाठी निश्चित मोलाचा आहे आणि त्यासाठी मी मंडळाचे आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.